नमस्कार मित्रांनो, इयत्ता 9वीच्या आपल्या चालू शैक्षणिक वर्षामध्ये मागील व्हिडिओत आपण मराठी पाठ्यपुस्तक रचना, गद्य घटक, पद्य घटक आणि त्याचबरोबर स्थूल वाचन, भाषाभ्यास, उपयोजित लेखन या सर्वांवर विचार केलेला होता. चला, पाठ्यपुस्तकातील एक एक घटकाचा आपण क्रमशः विचार करूया. आज आपण पाठ्यपुस्तकातील घटक रचनेविषयी थोडक्यात परिचय करून घेऊन घटकाकडे जाऊया. इयत्ता 9वी आणखीन 10वीमध्ये आपल्याला मराठी भाषेचा परिपूर्ण अभ्यास व्हावा या उद्देशानं वेगवेगळ्या कालखंडातील घटकांचा समावेश या पाठ्यपुस्तकामध्ये केलेला आहे. गद्य घटकांचा जसा समावेश केलेला आहे तसा पद्य घटकांचाही समावेश केलेला आहे. पद्य घटकामध्ये संतकाव्य, पंतकाव्य, तंतकाव्य जे थोडक्यात आधुनिक काव्य असा काहीसा थोडासा समावेश पाठ्यपुस्तकामध्ये केलेला आहे. गद्य घटकामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन असा थोडासा जवळजवळचा कालखंडाचा विचार करून घटकांचा समावेश केलेला आहे. मागील वेळेला आपण थोडासा काव्यानंद म्हणून वंदे मातरम या गीताचा अभ्यास केलेला होता, व्हिडिओ पाहिलेला होता. आता आपण त्याच्या पुढचा दुसरा घटक पद्य घटक आहे संतवाणी. संतांच्या बाबतीत आपल्याला आजपर्यंत काही घटक अभ्यासाला मिळालेले आहेत. संतांचा परिचयही झालेला आहे. काही पुरुष संतांचा परिचय झालेला आहे, तसा स्त्री संतांचाही परिचय आपल्याला झालेला आहे. संतांनी समाजामध्ये काम करताना समाजाचं प्रबोधन तर केलंच, पण राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या दृष्टीनं त्याने आपल्या सर्व अभंगरचना, पद्यरचना केलेल्या आहेत. आज आपल्या इयत्ता 9वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील जो घटक आपण अभ्यासणार आहोत तो आहे संतवाणी भाग अ, जैसा वृक्ष नेणे. संत नामदेवांची ही रचना आहे. संत नामदेवांची वेगवेगळी जी वैशिष्ट्ये आहेत त्यातलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मुळात वारकरी संप्रदायाला जात, धर्म, पंथ याची बंधनं तर अजिबात नाहीत. त्याच्या पलीकडे जाऊन तो आहे. ज्ञानेश्वरांचं आपण पसायदान जे ऐकतो त्याच्यावरूनच लक्षात येतं सर्व विश्वाला कवेत घेण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरांच्या पसायदानामध्ये आहे. नामदेवांचंही तसंच. नामदेवांचा आपला महाराष्ट्र आणि हिंदू धर्म सोडून त्यांचा हा आवाका समाज प्रबोधनाचा भाग हा थेट पंजाबपर्यंत जाऊन पोहोचतो. गुरु ग्रंथ साहिबा हा शिखांचा धर्मग्रंथ जो आहे याच्यामध्ये नामदेवांची काही कवनं, काही पद्यरचना समाविष्ट केलेले आहेत. याचा अर्थ नामदेवांचे जे विचार होते हे नामदेवांचे विचार फक्त हिंदू धर्म, जात, महाराष्ट्र एवढ्या प्रांतापुरते मर्यादित नव्हते, तर त्याच्याही पलीकडे जाऊन ते सर्वांचं प्रबोधन करत होते. म्हणजे इकडे महाराष्ट्रातील लोकांना संत नामदेव जसे आपले वाटतात, त्यांचे विचार जसे आपले वाटतात, तसंच पंजाबमधील पंजाबी लोकांना, शिखांना संत नामदेवांचे विचार आपले वाटतात. आणि म्हणून तर त्यांनी संत नामदेवांची नामदेवजी की मुखबाणी या सदराखाली रचना ज्या आहेत त्यांचा समावेश त्यांच्या धर्मग्रंथामध्ये केलेला आहे. ही झाली नामदेवांच्या काव्याबद्दलची वैशिष्ट्ये. महाराष्ट्रातील एकूण संत परंपरेचा, संत चळवळीचा, संत साहित्याचा जर विचार केला तर या संत साहित्यामध्ये आपल्याला जाणवणारं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संतांची सर्वसमावेशकता. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार म्हणणारे सर्व संत सर्वांना बोलवतात. एकाच धर्माच्या, एकाच विचाराच्या छायेखाली यायला सांगतात आणि सर्व मानवजात एकच आहे हा विचार आपल्या अभंगवाणीतून इतरांपर्यंत पोहोचवतात. हा विचार पोहोचवत असताना संतांनी वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहेत आणि समाजाचं प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे. जैसा वृक्ष नेणे आजच्या या संत नामदेवांच्या अभंगामध्ये संत नामदेवांनी सांगितलेला विचार आपण थोडासा अभ्यासूया. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. वृक्ष आणि संत ह्या दोन्हींच्या वागण्यामधला एकात्मकतेचा भाग त्याने
या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. जैसा या शब्दापासून सुरुवात केलेलं आहे. जैसा वृक्ष नेने मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. येऊनी या पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तयान म्हणती छेदू नका. निंदास्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. प्रत्यक्षात देव मानणं न मानणं हा ज्याच्या त्याच्या विचाराचा, ज्याच्या त्याच्या स्वभावाचा भाग असतो. पण तरीसुद्धा माणसात देव शोधणारे संत जे आहेत हे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहेत. त्यांनी देवाबरोबरच माणसालाही महत्त्व दिलं आणि माणसातला हा जो चांगुलपणा आहे, ह्या चांगुलपणावर त्यांनी अधिक प्रकाशझोत टाकलेला आहे. वृक्षाच्या माध्यमातून संतांची तुलना करताना वृक्ष जसा मान अपमान मानत नाही, तसे संत सुद्धा मान अपमान मानत नाहीत. कसं काय घडू शकतं बरं हे मान अपमान न मानणं? प्रत्येकाला तर मान सन्मान हवा असतो, अपमान नको असतो. मग संतांच्या बाबतीतच हे कसं काय घडू शकतं? त्याचीच कारणं दिलेली आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे संतांच्या विचाराची प्रगल्भता. संत विचारांनी खूप मोठे असतात. विचारांनी जसे ते मोठे असतात तसे वर्तनानेही मोठे असतात. म्हणून तर ते संत या पदापर्यंत पोहोचतात ना. जैसा वृक्ष नेने मान अपमान. जमिनीतून बीज पेरल्यानंतर वर येणारं रोपटं हळूहळू हळूहळू मोठं होत जातं आणि त्याचं वृक्षामध्ये रूपांतर होतं. वृक्षामध्ये रूपांतर होत असताना इतर अनेक पशुपक्ष्यांना, प्राण्यांना हे वृक्ष नेहमी आधार देत असतात. संतांचंही असंच नाही का कार्य? संतही समाजाला शतकानुशतके असा आधार देत असतात विचारांच्या माध्यमातून. संतांचे विचार जे आहेत ते तीनही काळामध्ये टिकून राहणारे असतात. आता हा या अभंगाचाच भावार्थ थोडासा घ्या ना. जैसा वृक्ष नेने मान अपमान हा विचार ज्यांच्या अंगी बाणवला ते संतपदाला जाऊन पोचतात. सोपं नाही बरं हे. विचारांच्या माध्यमातून आपण जर आपल्या वर्तनामध्ये असा बदल केला तर आपल्याला सुद्धा हा अनुभव येऊ शकतो. जीवनातला खूप मोठा आनंद जो फक्त आणि फक्त मानवी जीवनामध्ये आहे तो आपल्याला मिळवता येतो. मग त्यासाठी काय करावं लागेल? छोटे छोटे क्षुद्र विचार जे आहेत ते काढून टाकावे लागतील. आणि ते क्षुद्र विचार काढून टाकले, विचार थोडेसे मोठे केले की मग आपण माणसातलाच हळूहळू एक चांगला माणूस, सज्जन असा माणूस आपण बनू शकतो. माणसामध्ये मुळात गुण आणखीन दोष या दोन्ही गोष्टी असतातच. मग करायचं काय आपण? गुण आणि दोष दोन्ही जर आहे तर आपण विचार करून, आत्मपरीक्षण करून आपल्यातले दोष हळूहळू कमी करायचे, गुण हळूहळू वाढवत जायचे. गुण जेव्हा वाढत जातात त्यावेळेला तोच माणूस सज्जन इथपर्यंत येऊन पोचतो. संत माणसामध्ये एकूण 6 विकार आहेत, दोष आहेत, शत्रू आहेत माणसाचे ते, की जे माणसाला खाली नेत असतात, अधोगतीकडे नेत असतात. आपल्याला तर अधोगतीकडे जायचं नसतं, आपल्याला तर पुढे पुढे जायचं असतं, प्रगती करायची असते. मग ही प्रगती कशी करणार आपण? आपल्यातला एक एक विकार, एक एक दोष जेव्हा आपण काढून टाकणार आहोत आणि गुणांचं प्राबल्य ज्यावेळेला आपल्यामध्ये वाढणार आहे त्यावेळेलाच आपण पुढे पुढे जाणार आहोत. संतांनी हेच केलं. छोट्या छोट्या गोष्टींना मान अपमान या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. खरं तर बरेचसे लोक या मान अपमानाला आयुष्यभर कवटाळून बसतात आणि स्वतःच्या जीवनातला आनंद हरवून बसतात. संतांना हे नको आहे. ते म्हणतात या छोट्या छोट्या, मानला तर देव म्हणतात ना, त्यातली प्रथा आहे ही, त्यातली परिस्थिती आहे ही. काय? जर आपण मनावरच एखादी गोष्ट घेतली नाही तर त्याचा फारसा परिणाम आपल्यावर होत नाही. मग जो कोणी आपल्या बाबतीत जसा वागत असतो त्याचा विचार त्याच्यापर्यंत मर्यादित राहतो, आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. आणि ह्याचंच उदाहरण संत नामदेवांनी या अभंगवाणीमध्ये दिलेलं आहे, संतवाणीमध्ये दिलेलं आहे. जैसा वृक्ष नेने मान अपमान. नेने याचा अर्थ जाणत नाही, मनावर घेत नाही. जाणणे आणि नेणणे या परस्पर 2 विरोधी गोष्टी आहेत.
जाणणे याचा अर्थ समजून घेणे, मनावर घेणे. नेणणे याचा अर्थ न जाणणे, मनावर न घेणे. जैसा जसा. वृक्ष, झाडं वेली, झाडं जे आहेत ती जशी मान अपमान मानत नाहीत, तैसे ते सज्जन वर्तताती. वर्तताती याचा अर्थ तसंच वर्तन त्यांचं असतं. वर्तन याचा अर्थ वागणे. वृक्ष जसा आपला मान अपमान विचारातच घेत नाही, सज्जन सुद्धा मान अपमानाचा विचार करत नाही. म्हणजे वृक्ष आणि सज्जन या दोघांचंही वागणं एकसारखं आहे आणि हेच नामदेवांना या अभंगातून सांगायचं आहे. वृक्षांच्या आणखीन काही वर्तनाबाबत ती उदाहरणं देत आहेत, दाखले देत आहेत. येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही. आपल्याला माहिती आहे आपल्या भारतीय धर्मसंस्कृतीमध्ये वृक्षांची पूजा केली जाते. विशिष्ट सण उत्सवांच्या निमित्ताने त्यांची पूजा केली जाते. आज तर आपल्याला पर्यावरणाच्या विचारामध्ये वृक्षांचं महत्त्व हळूहळू पटायला लागलेलं आहे. हेच वृक्ष आपल्याला खूप काही शिकवूनही जातात. वृक्षांची पूजा का बरं? अंधश्रद्धा बाजूला ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोन आपण समोर घ्यायचा, त्यावेळेला वृक्षासारखा महान गुरु कोणच नसतो. त्याचं कारण वड पिंपळासारखे वृक्ष शेकडो वर्षे जगतात आणि सर्व प्राणी मात्रांना जगण्यासाठीचा ऑक्सिजन जो आहे तो देतात. मग त्यांच्याबद्दल आपल्या मनात कृतज्ञता नको का? आणि ही कृतज्ञता म्हणजेच त्या वृक्षांची पूजा. येऊन या पूजा प्राणी जे करीती. सर्वच जण वृक्षांची पूजा करतात, वृक्षांना मानाचं स्थान देतात असं होत नाही. काही जण वृक्षांबद्दल आदर देतात. वारकरी संप्रदायामध्ये तुळशी वृंदावन, तुळशीला महत्त्व आहे. तुळशीची पूजा केली जाते. सकाळी सकाळी स्नान झालं, आंघोळ झाली की तिची पूजा केली जाते. शास्त्रीय कारण आहे बरं त्याला. या तुळशीकडून आपल्याला इतर वृक्षांच्या तुलनेत खूप ऑक्सिजन मिळतो आणि हा ऑक्सिजन तुळस आपल्याला जगण्यासाठी जर उपयुक्त ठरते तर मग तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला नको का? ही पूजा करणं म्हणजे कृतज्ञताच आहे बरं. येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही. या वृक्षांना येऊन कोणी जर पूजा केली, कृतज्ञता व्यक्त केली, मान सन्मान जर वृक्षांना दिला तर जे मान सन्मान देणारे असतात त्याच्यामुळं ह्यांच्या मनात सुख निर्माण होत नाही बरं. आपलं काय असतं, आपल्याला कोणी चांगलं म्हटलं तर लगेच आपण सुखावून जातो आणि कोणी वाईट म्हटलं, टाकून बोललं तर लगेच आपला अपमान होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं. वृक्षांच्या बाबतीत यातलं काहीच नाही बरं. आणि म्हणून सज्जन आणि वृक्ष ह्या दोघांचंही वर्तन सारखंच असतं. वृक्ष जसे मान अपमान मानत नाहीत, संत सुद्धा तसे मान अपमान मानत नाहीत. आणि म्हणून जैसा वृक्ष नेने मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. वृक्षांचं आणखी वर्तन येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही. काही प्राण्यांनी, मनुष्यासारखे प्राणी कोणी असतील, त्यांनी येऊन जर पूजा केली तर ती पूजा करण्यानं वृक्ष सुखावत नाही, त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. वृक्ष माणसाने केलेलं काम हे त्यांचे विचार आहेत, त्यांचं कर्तृत्व आहे असं मानतात. आपल्यावर त्याचा परिणाम एवढाही होऊ देत नाही, थोडाही परिणाम होऊ देत नाही आणि म्हणून तर ते नेहमी इतरांसाठी झटत राहतात. त्याचे सुख चित्ती तया नाही. चित्ती याचा अर्थ मनामध्ये. कोणी येऊन पूजा केली तर त्याबद्दल त्यांना सुख वाटत नाही. ह्याची उलट बाजू, अथवा कोणी प्राणी येऊन तोडीती, तया न म्हणती छेदू नका. लावणारे कमी असतात, तोडणारे जास्त असतात. तोडणारा कोणी जर हातामध्ये कुऱ्हाड वगैरे घेऊन तो वृक्ष तोडण्यासाठी गेला तर त्याला तो वृक्ष कधीच म्हणत नाही की मला तोडू नको म्हणून. तुला जे करायचं आहे ते कर, हीच त्याची भावना असते. मगाशी जसं पूजा करण्यानं ते सुखी होत नाहीत, तसं वृक्षाच्या मुळावर घाव घालण्यानं तो वृक्ष कधी दुःखी होत नाही किंवा त्या तोडणाऱ्याला मला तोडू नको असं कधीही म्हणत नाही. अथवा कोणी प्राणी येऊन तोडीती, तया न म्हणती छेदू नका, मला तोडू नका असं ते म्हणत नाही. निंदा, आता हा झाला वृक्षांच्या बाबतीतला भाग. संतांच्या बाबतीत तसंच काहीच आहे. निंदा स्तुती सम,
मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. सज्जन साधू कसे असतात? वृक्षांची तुलना केली ना त्यांच्याशी. पहिल्या 2 चरणांमध्ये वृक्षांचं वर्तन सांगितलेलं आहे आणि पुढच्या 2 चरणांमध्ये संतांचं वर्तन सांगितलेलं आहे. वृक्ष आणि संत ह्यांचं वर्तन समान असतं असं नामदेवांना म्हणायचं आहे. संत नामदेवांसारखे समाजात प्रबोधन करताना एक छान मानवजात तयार व्हावी याचाही विचार करतात आणि म्हणून माणसातला माणूस पुन्हा संत त्यांच्याबद्दल बोलतायत. निंदा स्तुती सम. निंदा आणि स्तुती हे 2 शब्द जोडून जरी आलेले असले तर परस्पर विरोधी शब्द आहेत ते. निंदा टाकून बोलणे, दुसऱ्याचे अवगुण बोलणे त्याला निंदा म्हणतायत. स्तुती चांगलं बोलणे, एखाद्याला चांगलं म्हणणे. ह्या 2ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत. या 2 गोष्टी परस्पर विरोधी असताना सुद्धा निंदा केली तर होणारं दुःख, स्तुती केली तर होणारा आनंद या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. पण या 2ही विरोधी गोष्टींना संत समान मानतात. सम याचा अर्थ सारखे. निंदा स्तुती सम. मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. ह्या संतांचं वैशिष्ट्य असं असतं, विचारच त्यांचे मोठे झालेले असल्या कारणानं त्यांना छोट्या छोट्या गोष्टींबद्दल कधी सुख किंवा दुःख होतच नसतं. पूर्ण धैर्यवंत असतात ते. नेहमी त्यांच्या मनामध्ये धीर असतो. परिस्थिती काहीही असो त्यांना त्याच्याशी देणं घेणं फारसं काहीही नसतं. चांगलं झालं ठीक आहे, वाईट झालं तरी ठीक आहे अशी म्हणण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे यालाच धैर्यवंत असं म्हटलेलं आहे. सामान्य माणसांचं काय होतं? सामान्य माणसं दुःखामध्ये खचून जातात, याच्या उलट सुखानं हुरळून जातात. पण त्यांना हे कुठं माहिती असतं की हे सुख फार काळ टिकणारं नसतं. नेहमीच त्यांना ते हवं असतं, दुःख नको असतं. पण जे दुःख त्यांना नको असतं तेच नेहमी त्यांना सहन करावं लागतं. संतांच्या बाबतीत कितीही दुःख आलं तरी संत अजिबात डगमगत नाही. का बरं? त्यांनी स्वतःच्या मनाची अशी छान तयारी केलेली असते. परिस्थिती काहीही असो, मनावर अवलंबून आहे बरे. परिस्थिती काहीही असो, चांगली असो वाईट असो, सुख असो दुःख असो, मी अजिबात डगमगणार नाही ही त्यांच्या मनाची धारणा असते. आपण ही समजून घेऊया. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनावर अवलंबून असतात. सुख तेही मनावर अवलंबून असतं आणि दुःख तेही मनावर अवलंबून असतं. सुख किती मनावर घ्यायचं, दुःख किती मनावर घ्यायचं, दोनही सुख आणखीन दुःख मनावर घ्यायचं का नाही हेही आपणच ठरवायचं असतं. म्हणून संतांच्या वर्तनाबाबतीत म्हटलंय ना, निंदा स्तुती सम. मानी जे जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. सज्जन, संत, साधू या शब्दांना खूप अर्थ आहे बरं. संत मगाशी सांगितलेले जे 6 विकार ज्यांच्यातून त्याचा अंत झालेला आहे ते संत. काम, क्रोध, मोह, माया, मत्सर, लोभ हे माणसाचे 6 विकार आहेत. दोष आहेत माणसातील ते, आणि ह्याच्यामुळेच तर माणूस दुःखी होतो. ह्या सगळ्यांना बाजूला काढून टाकलं तर राहील तो फक्त आनंद आणि आनंदच. यांना साधू म्हणण्याचं कारण, कोणीतरी आपल्याला थोडंसं टाकून बोललं की त्याच्याप्रती आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो, राग निर्माण होतो. पण ह्यांच्या बाबतीत अजिबात नाही. संतांच्या बाबतीत समाजानं खूप कितीतरी गोष्टी अशा केलेल्या आहेत की त्यात या संतांना त्रास झाला. आपल्याला माहिती आहे, ज्ञानेश्वरासह सर्व भावंडांना संन्याशाची पोरं म्हणून त्यावेळेला वाडीत टाकलं होतं. पण त्याच ज्ञानेश्वरांनी ह्या समाजाप्रती जो जे वांछील तो ते लाहो ही मागणी केलेली आहे पसायदानातून. विश्वाला देव मानतात ते. मग हे विचारी आले म्हणूनच ते साधू झाले, म्हणूनच ते संत या पदापर्यंत पोहोचले. सामान्य मनुष्य सुद्धा संत पदापर्यंत जाऊन पोहोचू शकतो, आणि त्याचं एकमेव कारण असू शकतं ते म्हणजे त्याची प्रगल्भ झालेली बुद्धी, प्रगल्भ झालेली विचारधारणा. आणि अशी विचारधारणा जर प्रगल्भ झाली
तर सामान्य मनुष्य सुद्धा जीवनामध्ये आनंदी राहतो. मग त्याच्या मनातले हे सगळे भाव जे आहेत ते निघून जातात. काम, क्रोध ह्या सगळ्या गोष्टी निघून जातात. निंदा केली तरी हरकत नाही, स्तुती केली तरी हरकत नाही. निंदेचं दुःख नाही, स्तुतीचा आनंद नाही, अशी भावना ज्या संतांच्या मनामध्ये असते त्या संतांचं वर्णन या ठिकाणी संत नामदेवांनी केलेलं आहे. निंदा स्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. हे असे असतात साधू, कसे? धैर्यवंत असतात, धीर देतात, संकटातही आणखीन सुखातही. सुखाने आपण सामान्य माणसं हुरळून जातो आणि दुःखाने खचून जातो, पण हे साधू मात्र नेहमी स्थिर असतात, स्थितप्रज्ञ असतात, बुद्धी त्यांची स्थिर असते, एवढी हे अजिबात डगमगत नाहीत. संत नामदेवांना या अभंगामध्ये आता शेवटी असं वाटतं की अशा साधूंची, अशा संतांची भेट जर झाली तर खरंच काय होईल? मनुष्य म्हणजे सामान्य जीव आणि देव, त्याला शिव असं म्हटलेलं आहे. जीव शिव दोन्ही वेगवेगळे आहे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. मगाशी सांगितलेला केलेला उल्लेख लक्षात असेल आपल्या. मानसात देव शोधणारे संत ज्याचा उल्लेख होता तोच संदर्भ या ठिकाणी आलेला आहे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी. त्यांची म्हणजे कोणाची? जे संत, जे साधू निंदा स्तुती समान मानतात त्यांची. नामदेव महाराज काय म्हणतायत? अशा संतांची, अशा साधूंची जर भेट झाली तर त्यांची ही भेट होणं म्हणजेच जीव आणि शिव या दोघांची भेट होणं आहे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. आणि एकदा मग त्याची भेट झाली तर मग इथं मानवी जीवन कृतार्थ होतं, समाधानी होतं, आनंदी होतं. आणि आपल्याला तर तेच हवं असतं ना. मग ते केव्हा होतं याचाच उल्लेख संत नामदेवानी या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये केलेला आहे. ह्यांची भेट व्हावी. काय होतं त्यांच्या भेटीनं? कधी ऐकून माहिती असेल आपल्याला तर समाजामध्ये बोलताना लोक असे बोलतात, एखादा कोणी उन्हाळ दंगा करणारा, फिरणारा असा जर कोणी असेल आणि त्याच्या बरोबरीने एखादा छान चांगला मुलगा जर चाललेला असेल तर तो मूर्खाच्या नादी कशाला लागला म्हणतात. याचा अर्थ समाजातील इतरांना माहिती असतं की अशाच्या नादी लागणं हे चुकीचं असतं. थोडक्यात काय, छानपैकी एक आपण उदाहरण घेऊया. दूध असतं, साखर मुळातच गोड आहे. गोड असलेली मुळात साखर जी आहे ती जर दुधात टाकली तर दुधाची गोडी अधिक वाढते. दुधाची अधिक गोडी वाढण्याचा परिणाम काय आहे? साखरेची संगत. मग समाजामध्ये असणारे असे कोणी सज्जन असतील, साधू संत असतील, त्यांची संगती होणं हे सुद्धा दुग्ध शर्करा म्हणतात त्याच प्रकारचं असतं. आणि म्हणून शेवटी त्याने ती मागणी केलेली आहे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. आपल्याला प्रत्येकाला जीवनातला, मानवी जीवनातला आनंद उपभोगता यावा यासाठी त्यांनी ती मागणी केलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की अशा संतांची जर भेट झाली तर प्रत्यक्ष ती भेट म्हणजे जीव आणि शिव, म्हणजे सामान्य मनुष्य, सामान्य जीव आणि प्रत्यक्ष परमेश्वर यांची ती भेट असते. संत नामदेवांना या अभंगातून थोडक्यात सांगायचं आहे असं की जसं वृक्ष मान अपमान मानत नाहीत तसं आपण ही मान अपमान मानायचे नाहीत. वृक्षाला जर कोणी येऊन पूजा केली तर त्याला फारसं सुख वाटत नाही. याच्या उलट येऊन त्याच्या मुळावर कोणी घाव घातले तर तो वृक्ष त्याला तोडणाऱ्याला तोडू नको असं कधीही म्हणत नाही. निंदा आणि स्तुती हे समान मानणारे संत जे आहेत ते संत या वृक्षांप्रमाणेच असतात. समाजाला नेहमी ते खूप छान दिशा देण्याचं, मार्गदर्शन करण्याचं, एका चांगल्या प्रतीपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे संत करत असतात. आणि त्यांचीच भेट आपल्याला व्हावी ही अपेक्षा शेवटी ते. संत नामदेवांनी या अभंगामध्ये वृक्ष आणि संत ह्या दोन्हींच्या वर्तनामधली तुलना केलेली आहे, साम्य सांगितलेलं आहे. संत नामदेवांना संतांना वृक्षाची उपमा द्यावी असं वाटलं.
आता वृक्षाची जी दिलेली उपमा आपण उदाहरणं पाहिली याच्यामध्ये. पहिल्या 2 चरणांमध्ये वृक्षांचं वर्तन सांगितलं, नंतरच्या 2 चरणांमध्ये संतांचं वर्तन सांगितलं. आपल्याला याच्यामध्ये साम्य दिसतं. म्हणजेच थोडक्यात वृक्षांचं आणि संतांचं वर्तन समान असतं. आता हे नामदेवांचं झालं. अशाच संतांपैकी आपल्याला माहिती आहे जगद्गुरु ज्यांना म्हटलं जातं ते संत तुकाराम. त्यांचाही अभंग कदाचित आपण ऐकलेला असेल. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविते. आज पर्यावरणामध्ये या वृक्षवेलींचं महत्त्व किती आहे याची हळूहळू जाणीव आपल्याला व्हायला लागलेली आहे. संतांनी तर काही वर्षापूर्वी त्याबद्दल सांगितलेलं आहे. काय म्हणतायत तुकाराम महाराज? वृक्षवल्ली आम्हा सोयरे. सोयरे याचा अर्थ नातेवाईक, मित्र हे आपले जवळचे आहेत, कारण ते आपल्याला जगण्यासाठी सहकार्य करतात. मग असं आपल्याला जगताना सहकार्य करणारे वृक्ष जसे असतात तसे संतही असतात. संत नेहमी समाजासाठी कार्य करत असतात, समाज प्रबोधन करत असतात. म्हणून त्यांनी केलेल्या रचना या समाजासाठी असल्या कारणानं आज सुद्धा कायम राहिलेल्या आहेत, अभंग राहिलेले आहेत. त्यांचा उल्लेख अभंग असा केला जातो ना, त्याचं कारणही तेच आहे. आणि म्हणून संत नामदेवांनी या अभंगात संतांना जी वृक्षाची उपमा दिली, हो असंच असतं ना, वृक्षांना जसं याचं काहीही नसतं तसं संतांनाही नसतं. संत हे नेहमी परोपकारी असतात. आपलं स्वतःचं आयुष्य, स्वतःचं जीवन हे इतरांवर उपकार करण्यामध्ये ते घालवत असतात, व्यतीत करत असतात. म्हणून शेवटी ते संत नामदेव म्हणतायत ते नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी. ह्यांची भेट जरी झाली, संगतीचा परिणाम सांगतायत. चांगल्याची संगत केली चांगलं होता येतं, वाईटाची संगत केली वाईट होतं. म्हणून अशा संतांची भेट व्हावी ही अपेक्षा संत नामदेवांनी या अभंगाच्या शेवटच्या